प्रायव्हेट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतोय। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। त्यांना आपण मुदतवाढ दिली आहे 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। नाही, एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे, 1908चा कायदा आहे। केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतं। मला हे IGR सध्या सुट्टीवर आहे, सोमवारी मी IGRला बोलवलं आहे। IGRला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे 42 कोटी वसूल करतायत, जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे, जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे, कारण ती सरकारी लँड आहे। चौकशी समितीला आमच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय आहे, कोणी गडबड केली आहे। सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली, हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे। चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही, पण मात्र IGR आल्यावर मी हे चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल। त्यांच्याकडे IGRचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाने दिली असेल तर मग पुढे जाऊ। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।